तामिळनाडूमधील जंजी किल्ला असे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। महाराष्ट्रातील 11 किल्ल्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी हे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे संस्कार दर्शवणारे हे 12 किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचं मिलिटरी वॉरफेअर काय होतं आणि कशा पद्धतीने किल्ल्यांचं संरक्षणात्मक बांधकाम आहे हे दाखवणारे हे 12 किल्ले आहेत। त्यांचा समावेश झाल्याबद्दल आणि विशेषतः पन्हाळा किल्ल्याचा या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दल मी सर्व कोल्हापूरकरांचं अभिनंदन करतो। मागच्या 5 जुलैला पन्हाळ्याला युनेस्कोचे एक्सपर्ट आलेले होते आणि त्यांनी हे पाहणी केल्यानंतर आज पन्हाळा किल्ल्याचा समावेश यादीमध्ये होतोय। या पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश होण्यामध्ये जे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये पन्हाळा नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी, सर्व पन्हाळवासियांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला। त्यामध्ये स्वच्छता मोहीम घेणं असेल किंवा प्रत्येक मॉन्युमेंट जे आपलं आहे त्या ठिकाणी स्वच्छता किंवा तिथलं सर्व मॅनेजमेंट प्लॅन करणं असेल, त्यामध्ये प्रत्येकाने खूप सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आणि आपल्या सर्वांच्या कष्टाचं प्रतीक म्हणून आज जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्या पन्हाळ्याचा समावेश झालेला आहे आणि जगाच्या नकाशावरती पन्हाळा आपला आलेला आहे। तर मी परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांचं आणि पन्हाळावासियांचं अभिनंदन करतो आणि यापुढे जागतिक वारसा स्थळामध्ये आपला समावेश झालेला असल्यामुळे जगभरातून जे पर्यटक येतील त्या पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि सर्व पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे काही सर्व चित्र आपण गडाच्या माध्यमातून दाखवू शकतो ते दाखवण्यासाठी, ती माहिती देण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया।